नाशिकच्या लासल गावामध्ये आता कांद्याचा प्रश्न पेटलाय। बाजार समितीमधील शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय। पाण्याच्या टाकीवर हे शेतकरी चढलेले आहेत आणि त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। पोलिसांकडून आंदोलकांची सध्या समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सध्या आपण ही दृश्य पाहतोय। पाण्याच्या टाकीवर चढून या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे आणि ते सध्या आंदोलन करतायत। ही थेट दृश्य कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूयात। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे। कांद्याला भावांतर योजना लागू करावी, तसेच जे नाशिक जिल्ह्यातील 15 आमदार आहेत त्यांनी सभात्याग करावा, कांद्याचा प्रश्न सभागृहात मांडावा व जे विकलेले कांदे त्याला किमान 1500 रुपये अनुदान द्यावं, या प्रमुख मागणीसाठी या शेतकऱ्यांनी सकाळपासून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे। गळ्यात कांद्याच्या माळा घालून हे शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले आहेत आणि जोपर्यंत नाशिकचे जे जिल्ह्यातील आमदार आहेत ते सभात्याग करत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही आणि सरकार आमच्या मागण्या मान्य करेल तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय आणि लिलाव देखील या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेले आहेत। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।